नमस्कार, सलाम. माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या फिरतो आहे ऐतिहासिक नगरी बीडमध्ये अनेक ऐतिहासिक इमारती आहे, दरवाजे आहे. त्यापैकी आपण बीडमध्ये जे सुस्थितीत आहेत ते सगळे दरवाजे पाहूया. हे दरवाजे खरं तर निजाम काळातले दरवाजे आहेत, जे बीडच्या तटबंदीचे महत्त्वपूर्ण भाग आहेत. अगदी जुन्या बीड शहराला तटबंदी होती आणि त्यात अगदी सुंदर सुंदर काही दरवाजे होते. त्यापैकी अनेक दरवाजे जे सुस्थितीमध्ये आहे ते आपण पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्याकडे आहोत बीडमधल्या. हे बघा इथे आहे आणि त्यांना वंदन करा आधी. या प्रतिमेच्या बॅक साईडला इकडे थोडं मागे गेलात तर बीडमधली ऐतिहासिक वेस आहे. अशा प्रामुख्याने 4 वेसची बीड शहराला होत्या, कारण बीड शहराला तटबंदी होती. त्यापैकी ही एक आहे. मला तुम्ही याचं नाव सांगू शकता काय आहे, कारण मला नाव नाही माहिती. कोतवाली. काय नाव आहे रे या वेसचं? या वेसचं नाव काय आहे माहिती आहे? ओके, पण ही संरक्षित आहे. हाँ, मैं व्लॉग बना रहा हूँ. तुला ओके. हॅलो श्री, शाळेमध्ये आहेस? हॅलो हॅलो. या वेसचं काय नाव आहे? ये हिरालाल चौक वेस. हिरालाल चौक वेस. 4 वेसी होता ना? 4 वेस म्हणजे कोतवाली गेट एक, कोतवाली दरवाजा हा एक, आणि आणखी 2 आहेत ना? राजुरी. हां, आणि जुना बाजार वेस आहे. जुने बाजार. सो हॅलो. इकडे वेतारी असे. अच्छा, जुनी आहे वेतारी, पण ती आता पलटी होते. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. चला, हिरालाल चौकातली वेस. मी सध्या बीड फिरतो आहे कारण इथे ऐतिहासिक दरवाजे आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा समोरच आहे आणि तिकडे ना स्मारकसुद्धा आहे. चल, हा आहे बीड शहराचा ऐतिहासिक कोतवाली दरवाजा, कोतवाली गेट. तत्कालीन बीड शहराला जे प्रमुख दरवाजे होते, तटबंदी होती, त्यापैकी ही महत्त्वपूर्ण आणि सुस्थितीत असलेला दरवाजा, तटबंदी, याला कोतवाली दरवाजा असं म्हटलं जातं. यातल्या बऱ्याच जे दरवाजे आहे निजाम काळातलेच आहे. हे बघा, इथे झेंडा लावला आहे सुंदर, आणि हे बघा किल्ल्यासारखंच बांधकाम आहे सुंदर असं. तिथे ना एक शिलालेख आहे, तो मी तुम्हाला दाखवतो फक्त. इथनंच वाहनं सतत येत जात राहतात, रस्त्यावरच आहे ना. या भागामध्ये तो शिलालेख आहे. काय लिहिलं आहे हे माहिती नाही. बरं, जाणकारांनी मला सांगावं यावर काय लिहिलेलं आहे, कारण मला तर हे वाचता येणार नाही. फारसीमध्ये लिहिलं आहे. हे बघा, नुसतं पाहण्यासाठी किती सुंदर आहे. काय असं जायचं आहे आणि आज जायचं आहे. त्याही भागात तिकडे आणखी एक शिलालेख आहे अगदी समोर तिकडे. इथे स्वच्छता व्हावी आणि हे जागा अगदी सुंदर दिसाव्यात. कोतवाली दरवाजा. अरे बापरे. सो इकडेही एक शिलालेख आहे. हे बघा, या ठिकाणी जीर्ण झाला आहे पण आहे. आणि हे असं हे स्थान. हे सगळे जे दरवाजे आहेत ते आजही रहदारीसाठी सुरू आहेत. यातनं आजही लोक येतात जातात. असे सुंदर आहे. आणि वर खिडक्या आहे, वर आय थिंक या दरवाजावर जाताही येतं. असं सुंदर हा कोतवाली दरवाजा आहे. बाजूलाही काही बांधकाम आहे इकडे. हे बघा, मोठा असा दरवाजा आहे. इकडे काहीतरी समाधीस्थान आहे बहुतेक या भागामध्ये. आणि ना खिडक्या आहे खूप सुंदर. हे मी तुम्हाला बाहेरूनही दाखवतो. आम्ही खरं तर आतनंच आलो आहोत. हे बघा, चप्पल काढली आहे मी. इथे काहीतरी समाधीस्थान आहे. नमस्कार करा, इथनंच वंदन करा.
आपण शहनशाह वली बाबांच्या दर्ग्यामध्ये गेलो होतो. इथे सुद्धा एक सुंदरसं समाधी स्थान आहे, दर्गा आहे. त्यांनाही नमस्कार करा. सो याचं जे बांधकाम आहे बेसिकली ह्या सगळ्या वेस्टचं, हे जे दगड वापरले आहेत किंवा या चुन्याचा वापर केला आहे आणि त्याने विटा आहे त्या चपट्या, त्यांनी हे खूप सुंदर असं बांधकाम केलं आहे. नाव आहे त्याचं. ओके, हे बघा आम्ही स्वतःच आता ऑटोमधून या दरवाजातून जातो आहोत. अगदी ऐतिहासिक आणि सुंदर दरवाजे आहेत. पण मला ना हे वाटतं की आपल्या ज्या ऐतिहासिक जागा आहे त्या सगळ्या स्वच्छ असाव्या, साफसुथऱ्या असाव्या, नदी स्वच्छ असावी, तर मग ते पाहायला आणखीन सुंदर वाटतात. इथे कोतवाली दरवाजाकडे ना एक ऐतिहासिक इमारत आहे. आय थिंक कोतवालांचं काहीतरी असेल ते. आणि इकडे हा जुना बाजार रोड आहे बीडचा. काही मस्जिदसुद्धा आहेत या भागामध्ये. जुने जुने घरं आहेत, सुंदर सुंदर वाडे आहेत. ही सुद्धा सुंदर अशी बीड शहरातील एक वेस आहे. हिला किला गेट म्हणून ओळखलं जातं किंवा फोर्ट गेट म्हणूनच असं दिलेलं आहे. अगदी सुंदर आणि ऐतिहासिक निजाम काळातल्या या वेशी आहेत. बीडला ज्या 4 महत्त्वपूर्ण वेशी होत्या त्यापैकी ह्या सगळ्या वेशी आहेत. समोरच ही नदी आहे. आणि या वेशी अशा 4 प्रमुख वेशी होत्या ज्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा दिशांना होत्या. जुन्या बीड शहराच्या तटबंदीसाठीच्या त्या दरवाजे होते. यालाही थोडे मराठी आणि आय थिंक काहीतरी लिहिलं आहे मराठीमध्येच होते. ते पण व्यवस्थित नाही दिसत इथे. तर मग हे लिहिलं आहे, फारसीमध्ये लिहिलं आहे आणि हे तर मला बिलकुलच वाचता नाही आहे ना. याला दरवाजे होते पूर्वी, कारण त्याच्या कड्या तुम्ही पाहू शकता. आता तर ते नामशेष झालं. इसको क्या बोलते पता है आपको? अली गेट. अच्छा अच्छा, त्यावर गुगल मॅपवर ना किला फोर्ट गेट म्हणूनच टाकला आहे, अली गेट. ओके ओके. माझ्यासोबत रियाज पठाण सर आहेत, तेथले जाणकार आहेत बीडचे. सर इथे बीडमध्ये ज्या महत्त्वपूर्ण वेशी होत्या त्याबद्दल सांगा ना काही. म्हणजे ही तर आहेच खरं तर, अली वेस आपण ज्याला म्हणतो जिथे थांबलो. जवळपास 5 ते 6, 7 ते 8 वेसी होत्या. त्यापैकी 1-2 तुटलेल्या आहेत आणि सध्या जे आहेत ते चांगल्या स्थितीत आहेत. आता ही रिपेअर केली होती, पडायला थोडी चांगली तरी आहे. हो हो, पडायला आली ही रिपेअर केली. पुन्हा इथं बाजूला एक आहे कोतवाली दरवाजा. हा हा, तिथे एक आहे, हिरालाल चौक एक आहे. पुन्हा डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागे ते हिरालाल चौक त्याला असं म्हणतात, वेस म्हणूया आपण त्याला. आणि पलीकडे एक आहे खंदक इथं किल्ला मैदानावर. ती पण सर्वात मोठी वेस आहे, जुनी वेस. ती आहे अजूनही? हो, अजूनही आहे. अशा स्थितीत आहे ती, चांगल्या स्थितीत आहे ती पण. आणि त्यानंतर पुन्हा एक जामा मस्जिद जी आहे त्याच्याजवळ एक ऐतिहासिक जुनी वेस आहे, राजुरी वेस असं. सगळ्या ज्या वेशी आहेत आपल्या ह्या निजाम काळातल्याच येतात? हो हो, तसं आता जास्त खोलवर माहित नाही, पण त्या निजामकालीनच आहे. 5 वेस आहेत, 5 ते 7 वेस होत्या. ते बीड जिल्ह्यात समजा बीड शहर जो आहे तटबंदीमध्ये, शहर जो आहे तो तटबंदी होता, तसं त्याप्रमाणे होतं सर. त्यातल्या या काही आहेत काही आहेत, हो, जे आपण पाहू शकतो. आणि 2 ते 3 वेस पडलेले आहेत. राईट, ठीक आहे. गतवैभवमध्ये आता सध्या नामशेष झालाय, पण काही आपण पाहू शकतो, ते खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे खरं तर या साईडने पाहावं आहे की ज्या रिपेअर करायचं किंवा ज्या पडक्या झाल्या आहेत त्यांना पुन्हा निर्माण करायचं, पडायला चालते, सुस्थितीत केलेलं आहे. आम्ही खरं तर बीडच्या वेशी पाहण्यासाठी जात आहोत. जाताना एवढे सुंदर सुंदर वाडे बीड शहरामध्ये आहे. आणि काय सांगू मी, खरं तर मला येऊनच पाहावं लागेल. स्पेशली हे सगळे वाडे ना जुन्या बीडमध्ये तुम्हाला किंवा पेठ बीडमध्ये तुम्हाला दिसतील. कधी वेळ मिळालाच या बीड पाहण्यासाठी. काय सुंदर वाडे असतात ना. म्हणजे इथे तर बरेच आहे, दुमजलीसुद्धा आहेत, अगदी सुंदर सुंदर. आणि आणखी कोतवाली दरवाजाकडून मी किल्ला दरवाजाकडे येऊन पोचलो आहे. हा तर अगदी सुंदर विटांच्या बांधकामातला आहे, म्हणजे खाली दगडी बांधकाम आहे आणि मग विटांचं आहे. काय बघा, बीडमध्ये बरेच ऐतिहासिक स्थानं आहेत आणि मी ना हे पहिल्यांदा सगळे दरवाजे असे पाहतो आहे, सुंदर वाटतात.
माहिती नाही किती काळ हे राहतील, पण मग हे आपण पाहिलेलं बरं. तुम्ही पाहिलं आहेत का हे सगळे स्थानं? हे मला नक्की सांगा, कमेंट करून सांगा. आणखी कुठल्या कुठल्या ऐतिहासिक स्थानं तुम्ही पाहिली आहे बीडमधले. हे बघा, यालाही किल्ला दरवाजा असंच नाव आहे. इथे जे पहारेकरी थांबत असतील त्यांच्यासाठीच ह्या जागा आहे. कोतवाली दरवाजाकडूनच आपण इकडे येऊन पोहोचतो. सुंदर आहे ना. चला, इकडे ना मेलिया कॉलेज आहे. हॅलो, पेपर चालू आहे तर सुद्धा एक दरवाजा सारखाच आहे. हां हां, कारंजा टॉवर आहे. वाव, सुंदर टॉवर आहे. घड्याळ आहे ना याच्यावर. हो. आता मी सध्या कारंजाकडे आहे आणि हे कारंजा टॉवर आहे. कारंजा टॉवर ज्यावर घड्याळ लागली आहे बघा. सबके एक मिनिट. याच्यासमोर वॉटर फाउंटन पण आहे आणि मग घड्याळ आहे सुंदर. आम्ही सध्या बीड फिरतो आहोत आणि ऐतिहासिक दरवाजांकडे जातो आहोत. इथेही एक सुंदर दरवाजासारखंच आहे, बहुतेक मस्जिद आहे तिकडे. ऑटो थांबतात तिथे. हॅलो. चालेल, मार्केट एरिया आहे खरं तर हा बीडचा. दरवाजे ले रहा हूं मैं, दरवाजे. बीडच्या कारंजा टॉवरकडून मी येऊन पोहोचलो आहे राजुरी वेसकडे. ही देखील ऐतिहासिक वेस आहे बीडची. म्हणजे ज्या आहेत वाचलेल्या खरंच त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवतो आहे. याच्यावर एक दर्गासुद्धा आहे वरच्या साईडनं. आणि ही राजुरी वेस आहे. तुमच्या गाडगे बाबांचा फोटो लागला आहे कारण त्यांची जयंती आत्ताच झाली. हॅलो. हे बघा, इथे इथे ते हे असतील पहारेकरी थांबत असतील. वा, खूपच सुंदर. याच्या समोरून पाहायला हवा. इथे द बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी समथिंग बँक आहे बहुतेक. हां, सुंदर. तुमचा हे बघा. ठीक आहे. अरे तुम्ही मला तिकडे भेटला होता ना. काय नाव तुमचं? लुकमान पठाण. हां, ओके ओके, चला, धन्यवाद. तर हा बीडचा राजुरी दरवाजा आहे, राजुरी वेस. आणि हे आत्ताही खूप सुंदर आहे. दोन्ही किल्ल्यांसारखी तटबंदी आहे, बुरुज आहे याला. हा एक आणि हा एक सुंदर असा. याच्या बाजूला एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असं बोर्डसुद्धा आहे. आणि हे ना बरीच तटबंदी आहे दूरपर्यंत अशी इकडनं. याच्या वर एक दर्गा पण आहे ना. हे कारंजा आहे, बशीदा में. अच्छा, नाही याच्या वर आणखी त्या भागातनं एक दर्गा पण आहे ना. ओके, अच्छा अच्छा. इथे बीडचं पोस्ट ऑफिससुद्धा आहे. आणि ही राजुरी वेस. चला, मी बीडचे ऐतिहासिक दरवाजे तुम्हाला दाखवतो आहे. आणि हे सगळे गतवैभव आहे बीडचं, जे आता आपण बांधू तर नाही शकत परत, पण आपण हे वाचवू नक्कीच शकतो. सो हे असा सुंदरसा हा दरवाजा. आणि मी हे सगळं पाहतो आहे. तुम्ही आणखी काय काय पाहिलं आहे किंवा तुम्हाला आणखी काय काय माहिती आहे हे मला नक्की सांगा बीडबद्दल. इथेही एक मस्जिद आहे बहुधा, रहदारी आहे का. आणि ना राजुरी वेसच्या वर सुंदर अशी एक दर्गा आहे. आपण तिकडे जाऊया. तिकडे जाताना अगदी सुंदरच टोप्यांचे दुकानं तुम्हाला दिसणार. हे दादा आहेत, त्यांचं हे शॉप आहे खरं तर बाजूचं. पण जाऊया पटकन आणि मी तुम्हाला ही दर्गा दाखवतो. त्याच्यासाठी ह्या पायऱ्या आहेत सुंदरशा. पण चप्पल काढली आहे खाली. हे बघा, हे बघा इथं. अच्छा, ती बँक जे आहे ना तिचं नाव आहे दी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड. खूप मोठी बँक आहे. आणि इथे आहे पीर बाबांची दर्गा. राजुरी वेसच्या वर आहोत आपण. मी म्हटलं तुम्हाला दर्शन घडवून आणतो. मला यांचं नाव नाही माहिती, पण नमस्कार करूया आपण. वंदन करा, नमस्कार करा. ही दर्गा आहे जी राजुरी वेसच्या वर आहे. प्रणाम करा त्यांना. आणि बराच सुंदर असा परिसर आहे आसपास, कारण हा मुख्य रोडच आहे. इकडे बाजूला एक खूप मोठी मस्जिद आहे बहुधा. तर असं हे काहीसं
बीडमधल्या ऐतिहासिक इमारती किंवा बीडमधल्या ऐतिहासिक दरवाजे मी तुम्हाला दाखवले. इथे दिवा लावण्याची जागा आहे, दीपस्तंभासारखं केला. हे बघा थांबले आहेत आणि बीड शहर दिसतं सुंदर असं. हा बस स्टँडकडे जाणाराच रोड आहे. जाताना अनेक दुकानं तुम्हाला दिसतील. आता इकडे समोर बीडमध्ये खरं तर रेल्वेही आली आहे. चालू झाली का बीडची रेल्वे दादा? कुठून कुठे जाते? अच्छा, हे एक ऑफिस सारखंच आहे, जुनं आहे. काम सुरू झालं आहे ना? काम तिकडे चालू आहे. अच्छा अच्छा. इकडचे लोक सगळे मग ती बीड अहमदनगर अशी जाते, बीड अहिल्यानगर. ओके, लोक परळीवरून जातात. काम नाही चालू तिच्या ट्रॅकचं काम चालू आहे ना? ओके. इथे जिल्हा परिषद आहे बीड, जिल्हा परिषद बीड. परळी मग तिकडनं ट्रेन. आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आहे. सुंदर. बीडमधली छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आहे. अगदी मेन चौकातच आहे. इथनं तुम्हाला महाराजांची प्रतिमा दिसत असेल. हे बघा, वाहनच वाहन आहे. मला ना त्या भागात जायचं आहे, म्हणजे मी महाराजांचं दर्शन घेऊ शकेल आणि तुम्हाला दाखवूही शकेल. त्याआधी ना या भागामध्ये शिवसृष्टी आहे, छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी. हे इकडे तुम्ही पाहू शकता. इथनं धुळे 279, औरंगाबाद 138, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, आणि जालना 100. 1 2 3 मला तिकडे जायचं आहे. थांबलो आहे मी, गाड्या हे झाल्या की जाईल. इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. हॅलो, आय पीपल आर वॉचिंग मी. सो इथनं दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची बीडमधली ही अश्वारूढ प्रतिमा आहे. हे बघा, महाराजांचं दर्शन घ्या, वंदन करा. आपण आहोत बीडमध्ये. मी खरं तर हे बीडच्या ऐतिहासिक वेशी पाहतो आहोत आणि त्यात महाराजांचं दर्शन. अगदी सुंदर, म्हणजे महाराजांची प्रतिमा सुंदर ना. इथे कमळ पुष्प लावले आहेत सगळीकडे. खूप सुंदर स्मारक आहे. वंदन करा, नमस्कार करा. चला, इकडनं सोलापूरही 180 किलोमीटर आहे, तुळजापूर 138, अहिल्यानगर 143, पुणे 243, मुंबई 401 किलोमीटर. इकडे बघा लिहिलं आहे श्री कंकालेश्वर मंदिर, हजरत शहनशाह वली दर्गा, बीड नगर परिषद. असं फिरतो आहे. चालत जाऊ. आणि सर्व शूट करून आता मी पोहोचलो आहे बीड बस स्थानक येथे. इथनं थेट जाणार आहे जालना आणि मग जालन्यातनं घरी, अर्थात खामगावला. आय थिंक आज परत पाऊस येणार आहे. हे बीड बस स्टँड आहे. इथनं खामगावसाठी जर थेट बस नसेल तर मग आम्ही जालना, थ्रू जालना जाऊ. अंबेजोगाईला गाडी जाते. हे बघा, छान आहे बीड बस स्थानक. अंबेजोगाई, केज, कळंब, धारूर, अहमदपूर, लातूर, औसा, उमरगा, उदगीर, निलंगा, हैदराबाद. सगळे बसेस आहे. आपल्याला कुठल्या साईडने जावं लागेल? किनवट, बार्शी, पंढरपूर, कोल्हापूर. स्वारगेट, कल्याण, मुंबई, पुणे, बारामती, परडी, वैजनाथ, गंगाखेड. मग मला त्या साईडनं जायचं आहे. चल.
हे बीडचं बस स्थानक आहे. कुठे न्यूज. बीड, राजुरी, खालापुरी. विच वे? चौकशी या ठिकाणी. Didn't you check? Okay. I'll show you. बीड बस स्टँड. सो मला जालना, अमरावती, शेगाव, अकोला, बुलढाणा, पण खामगावचं नावच नाही. इथे जायचं आहे खामगावला, अकोल्याच्या जवळ, चिखलीच्या समोर. चला आता निघूयात. काल बीडमध्ये पाऊस होता, आजही वातावरण बदललं आहे. हे बीड बस स्टँडचं वेळापत्रक आहे. तुम्ही इथनं वेगवेगळ्या गाड्या तुम्हाला दिसणार. कारण इथले जे अधिकारी आहे ते बोलतच नाही, ते सांगतच नाही टायमिंग काय आहे. त्यामुळे मी इथे येऊन पाहतो आहे. I have tried to ask them 2 to 3 times, but they said nothing. आय होप माझं हे अख्खा सुंदर वेशींचं दर्शन बीडच्या तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर.